आपण खऱ्या अर्थानं आपली आरोग्य व्यवस्था कशी आहे याचं पितळ उघडं पडलं कोविडच्या काळामध्ये। आज आरोग्य व्यवस्था एखादा सर्वसामान्य माणूस हॉस्पिटलला गेला तर लाख रुपये, 2 लाख रुपये, 5 लाख रुपये सहज बिल होतं आणि हे भरण्याची आर्थिक क्षमता सर्वसामान्य माणसाची नाही आहे। सरकारने अनेक आयुष्यमान योजना वगैरे वगैरे जाहीर केलेल्या, परंतु तुम्ही मला एखादं उदाहरण दाखवा की एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन एखाद्या रुग्णाला चांगला उपचार मिळालेला आहे, हे होऊ शकत नाही। शिक्षणाची ती स्थिती आहे की आज कुठेतरी परवाच मीडियाच्या माध्यमातून आलं की एका शाळेत केजीला 15,000 का 30,000 रुपये महिना फीस आहे। कोणाला पोहोचणार आहे? इथं लोकांना 10,000 पगार लवकर मिळत नाही, 20,000 पगार लवकर मिळत नाही, मुलाला 30,000 फीस कुठून भरणार? म्हणून शिक्षण आणि आरोग्य, खरं तर अनेक देशामध्ये आरोग्य आणि शिक्षण मोफत आहे। आज भारत याच्यात काय करतो मला माहीत नाही, ते उद्योगपतींना सवलती देण्यात गुंग आहे, परंतु आरोग्य आणि शिक्षणात कुठेही सवलती मिळत नाही। ते बॉक्सिंग करणारे आमदार नाराज असल्याच्या चर्चा आहे। संजय गायकवाड त्यांच्याकडे प्रोग्राम आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये, सगळीकडे पोस्टर लावले आणि त्यावर एकनाथ शिंदे असं सगळेच गायब आहेत। नाही, हे पाहिलेलं नाही आहे। त्यांनी काही व्यक्तिगत कार्यक्रम ठेवला असेल आणि नाराजी असेल तर एखाद्या कार्यक्रमात पोस्टर नाही लावलं म्हणून करणार काय हे लोक? हे सगळे कलंकित लोक, हे काही करू शकत नाही, यांना लावाच लागतं प्रत्येकाचे पोस्टर। संभाजीनगरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी काय केलं, शरद पवार म्हणतात की 160 जागा निवडून आणण्यासाठी कोणीतरी मला येऊन भेटलं होतं। ते म्हणतात तुम्हाला 40-40 वर्ष जुनी नावं लक्षात राहतात, तुम्ही ज्या गावात जाता जिल्ह्यात जाता तिथं लोकांना नावाने बोलवतात, हेच कसं विसरले तुम्ही? या प्रकरणात चौकशी करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। करावी चौकशी, काही हरकत नाही, अशी चौकशी व्हावी, काहीही प्रॉब्लेम नाही। शरद पवार साहेब म्हटले असेल नाव लक्षात नाही, तरी नाव लक्षात असेल, परंतु आता वेळ काळ निघून गेलाय, आता ते नाव बाहेर काढण्यात काही अर्थ नाही। अशा प्रकारचं त्यांचं मत असावं म्हणून त्यांनी, नाही तर त्यांना काही लक्षात नाही असं थोडी होऊ शकतं। अच्छा, म्हणजे त्यांना जाहीर करायचं नसावं। मतदान चोरीची बरीच चर्चा सुरू आहे आणि नितीन गडकरी यांनी देखील म्हटलं की त्यांच्या मतदारसंघात 3.5 लाख मतांची चोरी झालेली सत्य आहे। आम्ही फील्डला काम करतो, वर्षानुवर्ष मतदान करणाऱ्याचंच नाव मतदार यादीतून गायब झाल्याचे अनेक प्रकरणं घडलेले आहेत आणि वर्षानुवर्ष न राहणाऱ्या लोकांचे नाव त्या मतदार यादीत आल्याचे सुद्धा अनेक उदाहरणं आहेत। लवकरच आम्ही याच्यात आमच्या सगळ्या गटप्रमुखांची एक रिव्ह्यू मीटिंग घेऊन अशा पद्धतीने लिस्टिंग आम्ही करतोय, परंतु मीही जवळपास सगळ्या विधानसभा मतदारसंघात सातत्यानं इलेक्शनच्या काळात फिरलो, नंतर फिरलो, अशा तक्रारी सगळीकडे आहे। कित्येक लोकांकडे कार्ड आहे, ॲड्रेस आहे, मागच्या वेळेस मतदान म्हणजे लोकसभेला मतदान केलं त्याला विधानसभेला मतदान करता नाही आलं, अशा प्रकारची स्थिती बऱ्याच मतदारांची झालेली होती। तुमचे बरेच नेते भाजपच्या संपर्कात आहे असं भाजप नेहमीच म्हणतात। आता चंद्रकांत पाटलांचं असं म्हटलं सांगलीमधला एक मोठा नेता लवकरच आमच्या पक्षात येणार आहे आणि त्यामुळं काही पक्षांमध्ये मोठा गोंधळ होणार आहे, इशारा तुमच्याकडे होता काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।